आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी. आपली माती आपली माणसं. राजकारणामध्ये काम करत असताना मला असं वाटायचं की यशस्वीतेचा सगळ्यात मोठा मूलमंत्र काय असतो तर माणूस जेवढा जमिनीवरती असतो तेवढं त्याला यश मिळतं असं मानणारा मी कार्यकर्ता. मला असं थोडासा एक भ्रम होता की सगळ्यात जमिनीवर असलेला कार्यकर्ता मी आहे. पण दादा आज माझा भ्रम तुटला तुम्हाला बघितल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेला जॅकी श्रॉफ साहेब या कार्यक्रमाला येणार ते निश्चित झालं त्यावेळेला फारसं मनावरती दडपण नव्हतं. पण तुम्ही आज येणार आहे ही जेव्हा खात्री झाली तेव्हा प्रचंड मोठं दडपण माझ्या मनावरती आलं होतं की घरी आल्यानंतर काय करायचं आहे, जेवण कसं बनवायचं आहे, काय तुम्ही खाणार आहे, तुम्हाला लोक आलेली चालतील का, भेटलेली चालतील का. कारण आमच्या राजकीय नेत्यांचं वेगळं असतं पण अभिनेत्यांचं थोडंसं वेगळं असतं. आणि दादा गाडीतून खाली उतरले आणि सोनिया त्यांना औक्षण करण्यासाठी गेली. सोन्यानं औक्षण केलं. सोन्या पाया पडल्यानंतर जगोदादा तिच्या पाया पडली. आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला प्रवेश कुठे केला तर स्वयंपाकघरात केला. आणि तिथं काम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना भेटले, पर्सनली भेटले, सगळ्यांच्यावर फोटो काढला, काय चालले काय नाही. मग कामगार असतील, ड्रायव्हर असतील, ह्या सगळ्यांशी भेटले. जेवढी लोक आली त्या सगळ्यांशी भेटले, सगळ्यांना वेळ दिला. आणि मला जो भ्रम होता की मी एकटाच जमिनीवर राहून काम करतोय त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठी माणसं काम करतायत ते तुम्हाला बघितल्यानंतर मला आज त्या ठिकाणी कळालं. मी तुमचं मनापासून दादा स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण त्याला कारण असं आहे की या झाडं लावण्याच्या उपक्रमात एक छोटीशी पार्श्वभूमी आहे. तुम्हाला त्यांनी सगळी माहिती करून घेतली की इथलं प्रमुख पीक कोणतं आहे, ऊसाचं उत्पन्न किती आहे, पाण्याची अवस्था कशी होती, त्यांना सगळी पार्श्वभूमी मी पूर्वीचा असलेला दुष्काळ, भाऊंच्या नंतर टेंबू नाही सगळं सांगून झाल्यानंतर मी त्यांना ज्यावेळेला सगळी वस्तुस्थिती सांगत होतो त्यावेळेला ह्याची कल्पना कशी सुचली याची तुम्हाला मी दादा थोडंसं एक मी मुद्दाम सांगणार आहे. 1.5 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीला मला 78,178 मताचं लीड मिळालं. आणि त्या मतासाठी मी ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे विजय झालो होतो. आणि त्यावेळेला मी असं डिक्लेअर केलं होतं की जेवढी मतं मला मिळाले, जेवढं मताधिक्य मला मिळाले त्या मताधिक्य एवढे झाडं त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये लावण्याचं मी त्याला घोषित केलं होतं. आणि दादा थोडंसं झाडं लावण्याचा हा उपक्रम असा आहे की अत्यंत दुर्लक्षित आहे. याच्यामध्ये अनेकदा घोषणा होतात, काम काय पुढे होत नाही. पण मी थोडंसं माझंही दुर्लक्ष झालं होतं. पण एक घटना माझ्या आयुष्यामध्ये अशी घडली, माझं जे तुम्ही घर बघितलं त्या घराच्या कंपाऊंडवरती एक पिंपळाचं झाड आलं होतं. आणि मी तिथं अशा सूचना केल्या होत्या की ते कंपाऊंडवरचं झाड काढा नाही तर ते पूर्ण कंपाऊंड खाली पडेल. आणि तिथं एक व्यक्ती उभा राहिला, तिने मला असं सांगितलं की पिंपळाचं झाड हे देवाचं झाड मानलं जातं, त्याला तोडायचं नसतं. मी ते कंपाऊंड तेवढं 2 फुटानं काढलं, ते पिंपळाचं झाड अलगद बाहेर काढलं आणि तिथं रिप्लांट केलं. मी फारसं बघितलं नाही पण ज्याला 6 महिन्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो तर ते झाड आता 14-15 फुटाचं उंच झालं. आणि मला रिअलाइज झालं एक झाड एवढं मोठं काम करू शकतं तर आपली जी राहिलेली आपण जी जाहीर केलेली जी अभिनव योजना आहे झाडं लावायची ती जर सगळ्या लोकांना एकत्र घेऊन, एकटा सुहास बाबर काही करू शकत नाही, तर सगळी लोक माझ्या बरोबर आली, त्या सगळ्या लोकांनी ठरवलं तर मात्र निश्चितपणे हे 78,000 झाडं लावण्याचा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठी आम्ही एक आव्हान केलं, ट्री आर्मी नावाची एक संघटना करूया आणि आपण झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेऊया म्हणून मी ज्याला आव्हान केलं त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मला या सगळ्या लोकांच्याकडून मिळाला. महाराष्ट्रभर पासून मला लोक विचारत आहेत की आम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि यथाशक्ती लोक मदत करतायत. कोण म्हणते मला तुम्हाला आम्ही वर्गणी देऊ इच्छितो, कोण म्हणते आम्ही झाडं डोनेशन करू शकतो. वाढदिवस साजरे होताना आता वयाच्या संख्येने झाडं लावून वाढदिवस साजरा होतोय. दादा पॅटर्न बदलला आता वाढदिवस साजरा करायचा. आणि मला असं वाटतं की जो शब्द दिला म्हणजे आज सुद्धा आपण जवळपास 4,000 झाडं लावतोय. श्रीकांत पाटणकर म्हणून आमचे एक दुकानदार आहेत ते त्यांच्या वडिलांच्या स्मरणात मोठी 200 झाडं लावत आहेत. श्रीधर जाधव, रणजित पाटील यांनी खूप मोठी मदत केली. आळसंद ग्रामपंचायतनं 500 झाडं त्या ठिकाणी लावली होती.
अनेक लोक असे आहेत की आज त्यांच्या आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावत आहेत. आज माहुली ग्रामपंचायत जेवढं मला विधानसभेच्या निवडणुकीला जेवढं लीड दिलं होतं तेवढी झाडं लावण्याचा त्यांनी आज घोषणा केली आणि त्यांनी आज 100 झाडं मला इथं आणून त्यांनी देण्याचा इथं प्रयत्न केलाय. त्यांचे असे अनेक लोकांचे सहभाग मला सतत मेसेज आहेत की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो, आम्ही कोण श्रमदान करतो म्हणून लोक पुढे येत आहेत, झाडं लावायला लोक पुढे येत आहेत. मला खूप समाधान आहे. जॅकी दादा, शेवटी मी राजकारण करतो. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आमचं कुटुंब गेली 40 वर्ष अगदी स्वच्छ भावनेनं कसल्याही अपेक्षेशिवाय काम करायचा प्रयत्न करतात. पण राजकारण आहे. राजकारण म्हटलं की यश अपयश, चांगलं काम वाईट काम, टीका टिप्पणी हे सतत चालू असतं. तो आमच्या राजकारणाचा भाग असतो. आणि आता तो थोडंसं पूर्वीचं राजकारण चांगल्या पातळीवरती असायचं. आता तर राजकारण थोडं खालच्या थरावरती गेलं. मग राजकारण करत असताना एखादं काम केलं तरी लोक चांगलं म्हणतात, काही लोक नावं ठेवतात. नाही केलं तरी समर्थन करणारे समर्थन करतात, जे विरोध असतात ते विरोध करतात. पण हे सगळं करत असताना म्हणजे आज सुद्धा माझ्यावरती अगदी खालच्या थरावरती टीका अपप्रचार सतत चालू असतो. अगदी तुम्ही आज येणार आहे याचं सुद्धा पोटात दुखायला लागले काही लोकांना. म्हणजे जगुदादा येणार आहेत, झाडं लावणार आहेत हा विषय बाजूला, पण ते निंदा नावस्ती टीका टीका हे सगळं करत असताना कुठंतरी असं वाटतं की आपण चुकतोय का. मन असं कधी कधी असं वाटतं की कंटाळ येतो, सगळं त्रास होतो, शरीराला मानसिकतेला त्रास होतो. आणि मग समाधान कुठं मिळतं, ज्या वेळेला राजकारण समाजकारण करत असताना आपण एखाद्याला व्यक्तिगत मदत केली, एखाद्या कुटुंबाला अडचणीच्या काळात मदत केली की आनंद होतो. याच्यापेक्षा दुसरं समाधान कशात होतं, एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीमध्ये एखादी मदत करू शकलो, एखाद्याचा जीव वाचवू शकलो तर खूप मोठं समाधान मिळतं. पण ह्या 1.5 वर्षामध्ये मला जर सगळ्यात जास्त समाधान दादा कशात मिळालं असेल तर हे सगळा कंटाळा घालवत असेल तर झाड लावलं की मला मात्र खूप मोठं समाधान मिळतं. आणि ते झाडं लावणं जगवणं हे खूप मोठं काम आहे. त्या निमित्तानं आज ट्री आर्मीच्या निमित्तानं आम्ही ते शुभारंभ करतोय. औपचारिक कार्यक्रम सुरू झालेत. आज पण दादा एका ठिकाणी बदल केलाय. 78,000 झाडं लावताना 78,000 झाडं लावून सोडून देणं खूप सोपं आहे. मला त्याचा उपयोग नाही का. आमचं धोरण असं आहे की जी झाडं आपण लावतोय ती झाडं जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत ही आमची जबाबदारी. आम्ही ज्या ज्या ठिकाणी झाड लावतोय तिथं खतांची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळं करतोय. तुम्ही आमचा कार्यक्रम हा आमच्या व्यक्तिगत होणार, पण तुम्ही ज्यावेळेला येणार असं कळलं त्यावेळेला आम्ही झाडं लावत असताना पूर्ण ड्रीपची व्यवस्था केली. 2 रात्रीमध्ये त्यांनी सगळं ड्रीपची व्यवस्था करून त्याचं पाणी आधी सुरू केलं आणि मग आपण 4,000 झाडं या ठिकाणी लावतोय. तुम्हाला माझा शब्द आहे जाणवेल लोकांना की आज किती टीका टिप्पणी झाली तरी काम करणारं कुटुंब म्हणून आम्हीच कुटुंब ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय. काय टीका टिप्पणीनं माझा तोल ढाळत नाही, मी अस्वस्थ होत नाही. माझं शांतपणे काम चालू असतं आणि शांतपणेच काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं झाडं लावायला तेवढा फक्त दंगा केला ते पण तुम्ही येणार आहे म्हणून. नाही तर झाडं लावायचं माझा शांततेत कार्यक्रम चालू होता. आज सगळ्या व्यासपीठाच्या मंडळींना समोर बसलेल्या सगळ्यांना आणि जे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत, मुळात हा कुठेही राजकीय कार्यक्रम नाही. मी ज्यावेळेला बोर्ड तयार केले त्यावेळेस माझं आणि सगळ्यांचं भांडण झालं की माझं नाव टाकूच नका. ट्री आर्मी सुहास बाबरची नाहीये, ट्री आर्मी कुठल्या पार्टीची नाहीये. ज्याला ज्याला याच्यामध्ये यायचं आहे, ज्याला ज्याला असं वाटतं की आपल्या आता कदाचित ह्या झाडांचा उपयोग मला होईल की नाही माहित नाही, पण माझ्या पुढच्या पिढीसाठी तो झाला पाहिजे आणि ते होण्याच्या दृष्टीनं आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. त्यामुळे ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे कसल्याही पार्टीशिवाय कसल्या अपेक्षेशिवाय त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. खूप मोठी मोहीम याच्या माध्यमातून व्हावी आणि ह्या 78 झाडांच्या पर्यंत न थांबता आपण त्याच्याही पुढे जावं अशी विनंती मी तुम्हाला निमित्तानं करणार आहे. औपचारिक उद्घाटन आज ट्री आर्मीचं झाले. पावसाचा अंदाज घेऊन थोडं यावेळेला अनेक अंदाज असे आहेत की पाऊस कमी आहे, त्यामुळे आम्ही 10,000 झाडं लावायची होती, त्यांनी 4,000 वरती पाण्याची उपलब्धतेप्रमाणे केली. जर चांगला पाऊस झाला तर याच वर्षी मॅक्सिमम झाडं लावू. अन्यथा जसे जसे पाऊस होतील पुढच्या वर्षी ते आपण 78,000 झाडं या 2-2.5 वर्षामध्ये लावून पूर्ण करू. 78,000 झाडं लावल्यानंतर थांबलो असं नाही तरी मोहीम तहयात चालू राहील. यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. तुम्ही आल्यामुळे एक बळ मला मात्र मिळालं. काय आलं, मर्यादित क्षेत्रामध्ये आमचं काम चालू होतं, तुम्ही आला आणि हे महाराष्ट्रभर देशभर ही अभियान जाईल. आणि कारण तुमच्यासारखा स्वाभिमानी माणूस दादा, मी तुमची परवानगी घेऊन सांगतो, कारण एखादा अभिनेता किंवा एखादा हिरो हिरोईन आले
पण त्याच्या पाठीमागं काहीतरी कमर्शियल व्ह्यू असतो, बरोबर ना? म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला लागणार म्हणजे कुणाला तरी द्यावं लागतं काहीतरी. मी जगूदादांना 2च गोष्टी दिल्या आणि त्या 2 गोष्टीवरती त्याची अपेक्षा नव्हती. एक ही बैलगाडी आणि दुसरी बाजरीची भाकरी. त्यांचं वय 70 आहे आता. 60 आणि 50 वर्षाच्या आता बापू 70 बघितल्यानंतर व्यायाम करायला पाहिजे असं वाटायला लागले. 70व्या वर्षी त्यांची जी तब्येत आहे, त्यांचं खाणं आहे, त्यांनी आल्याला सांगितले की मला खूप भूक लागली. चालत आले आपल्या मॉडर्न एज्युकेशन पासून, सगळ्या स्टाफला भेटले, सगळ्या महिलांना भेटले, रस्त्यात येणाऱ्या सगळ्यांना भेटले आणि म्हणजे मला भूक लागली, मला नाश्ता करायला. आता मला असा दबाव आला की आता नाश्ता काय करणार. माझ्या डोक्यात हे सँडविच, ते सँडविच, ते इटालियन काय तर असलं तर मला कोण करायचं म्हणलं. आणि मग त्यांनी असं सांगितलं, बाजरीची भाकरी, तूप आणि मीठ. आमचं लहानपण मला आठवलं. आणि दादाने अशी भाकरी घेतली, भरपूर तूप होतं त्याच्यावर आणि सगळं असं मीठ टाकलं त्याच्यावरती, रोल केला आणि त्यांनी ते नाश्ता केला. चेअरमन साहेब राहिलेलं तूप त्यांनी हाताला लावलं आणि तोंडावर लावलं. त्यांनी मला सांगितलं की माझ्या तब्येतीचं रहस्य हेच आहे, नॉनव्हेज खात. त्यांनी आता पिठलं आणि भाकरी जेवणाला मला करायला सांगितलं. एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. आणि मला असं वाटतं एका चांगल्या कार्यक्रमाला याच्यापेक्षा चांगला पाहुणा दुसरा मिळू शकला नसता. मी गगनभाई तुमचं मनापासून आभार मानेन की तुम्ही अत्यंत चांगली व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आणि सचिन काकाने दिली. काही तुमचंही मनापासून मी स्वागत अभिनंदन करतो. खूप ऊन आहे त्यामुळं फार वेळ आता बोलणार नाही, पण आमच्या सगळे पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषदेचे आमचे नगराध्यक्ष मॅडम, सगळे नगरसेवक, डीवायएसपी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रांत साहेब उपस्थित आहेत, तहसीलदार साहेब आहेत, बीडीओ साहेब आहेत, PI साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, फॉरेस्ट RFO सगळे मंडळी फॉरेस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमच्या दोघांचे स्वागत करतो. एक त्यांच्या परवानगीनं अजून एक विषय सांगतो. त्यांनी झाडं एक त्यांच्या हस्ते आपण एकच प्राथमिक स्वरूपामध्ये झाड लावतोय. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ते गेल्यानंतर जर कुणाला झाड लावायची इच्छा असेल तर श्रमदान केलं तरी काका काही हरकत नाही. पण त्यांनी मला 2 झाडं अशी आणायला सांगितली आणि ते म्हणजे मी स्वतः ते झाड लावणार आहे. तुम्ही सांगताय का? मी सांगा, तुम्ही सांगा. नाही तुम्ही सांगा, मग तुम्हाला ते बोलल्याला खूप बरं पडेल. त्यांनी मला विशेष विनंती केली आणि त्यांनी सांगितले की मी ते झाड लावणार आहे. ते त्यांच्या मदतीने सांगतील. अत्यंत चांगलं काम त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये आहे. प्रचंड झाडं लावण्यासाठी ते उद्युक्त करतात, लोकांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या गळ्यामध्ये जे झाड आहे ते ओरिजिनल आहे, प्लॅस्टिकचं झाड नाही. ते प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी पित नाहीत, प्लॅस्टिक घरात ठेवलेलं आवडत नाही. इतकं ते त्यांना त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे आता राहिलेलं मनोगत ते निश्चितपणे त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतील. तुमच्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करून एक आमची अशी इच्छा आहे की काही 2 दिवसापूर्वी माझा एक भाऊ बालाजी बाबर अपघातामध्ये त्याचं निधन झालं होतं. एक त्याच्या आठवणीमध्ये आम्ही झाड या ठिकाणी बालाजीच्या आठवणीमध्ये लावतोय. ते जोपासना करण्याची जबाबदारी आमची राहील. मी जगूदादांचं त्यांच्या सगळ्या टीमचं, गगनबाईंचं मनापासून ठिकाणी स्वागत करतो. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेटसाठी जनआवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.